सर्वांना प्रेज द लॉर्ड. आजच्या वचनाचा भाग आपण या ठिकाणी ऐकत आहोत. बऱ्याच आठवड्यापूर्वी अबशालोम आणि दावीद यांच्याविषयीचा एक वृत्तांत आपण वाचला होता बायबलमधून. अबशालोम आणि त्याचा पुत्र दावीद आणि त्याचा पुत्र अबशालोम यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांची परिस्थिती बिघडली. परिस्थिती इतकी बिघडली की अक्षरशः त्या बापाला दावीदाला आपल्या मुलाला मारून टाकावं लागलं. इथपर्यंत ती गोष्ट हाताबाहेर गेली. हे आपण ऐकलंय, आपण त्याच्यावर बरेच संदेश ऐकलेले आहेत. तर अशी ही परिस्थिती बिघडू शकते का एखाद्या कुटुंबामध्ये? तर हो, बायबलमध्ये अशा अनेक परिस्थिती बिघडल्या आणि मग त्याचा परिणाम फार वाईट झाला. तर ही परिस्थिती जी बिघडली तर ही कंट्रोलमध्ये आणता येऊ शकत होती जर थोडासा विचार केला असता दावीदाने आणि काही पावलं उचलले असते टायमावर, तर एवढं नसतं पांगलं. परंतु त्याने ते टायमावर काही गोष्टी, काही निर्णय घेतले नाही. जसं की आपण बायबलमध्ये वाचलंय, त्याच्यावर एक संदेश पण ऐकलाय की दावीदाने चांगले निर्णय घेतले परंतु उशिरा घेत गेला. तो निर्णय घ्यायचा होता अम्मोनाविषयी, तर 2 वर्ष त्याने उशीरच केला. अम्मोनाला शिक्षा करायची होती, ती केली नाही. त्याच्यानंतर आणखीन आपला मुलगा अबशालोम याला जवळ करायचं होतं, तर त्याच्यातही 2-3 वर्ष त्याने उशीर केला. त्याच्यानंतर बोलवलं त्याला, यरुशलेममध्ये बोलावून घेतलं, परंतु मग त्याला म्हणे की एका खोलीमध्ये जाऊन राहा, माझ्या दर्शनाला येऊ नको. त्याच्यातही आणखीन 2 वर्ष गेले. तर असं बराच उशीर दावीदाने केला चांगलं कार्य करण्यासाठी. चांगलंच केलं, नंतर प्रत्येक वेळेस तो चांगलं करत गेला परंतु उशिरा. तर बघा, असंही होतं देवाच्या लोकांनो. आपण प्रत्येक गोष्ट टायमावर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये असो, देवाच्या राज्यामध्ये, मंडळीमध्ये असो, काही सुधारायचं तर टायमावर सुधारलो पाहिजे. आता मागे एक बातमी, एक घटना मला ऐकायला भेटली प्रकाश अंकलच्या एका मित्राविषयी. तो पूर्वी फार दारू प्यायचा, फार वाईट वागायचा, आणि मग एक काळ असाच गेला त्याच्या जीवनामध्ये. त्याला सांगत होते लोक की बाबा दारू पिऊ नको, वाईट वागू नको, तर तो ऐकत नव्हता, पितच होता. आणि कालांतराने त्याला थोडस समजलं की अरे हा, हे चुकीचं आहे. आणि मग त्याने ती दारू वगैरे सोडलं, ते व्यसन करणं सोडलं. तो चर्चमध्ये येऊ लागला आणि एक 7-8 वर्ष चर्चमध्ये आला, कंटिन्यू येऊ लागला, फार आज्ञा पालन करू लागला. त्याला वाटलं आता देवाने मला माफ केलेलं आहे, आणि हा, देवाने केलं होतं माफ. आणि मग एक दिवस असा झाला की त्याला त्रास होऊ लागला, शरीरामध्ये काही त्रास होऊ लागले. आणि मग तो दवाखान्यात गेला, चेकअप केलं, तर लिव्हर खराब झाला आहे. लिव्हर खराब झाले, बऱ्याच टक्के ते खराब झाले. मग तो कसं काय खराब झालं? ते डॉक्टरने सांगितलं की दारूमुळे खराब झालं. मग तो, मी तर सोडली ना, किती 7 वर्ष झाले, आता मी दारू पित नाहीये, मी सोडली ना. डॉक्टरांनी सांगितलं की 7 वर्षापूर्वीच हे थोडस खराब सुरू झालं होतं, खराबी लागली होती, आजार जडला होता, आणि तो आजार आता वाढत गेला आणि आता तो बाहेर आला. मग आता तो माणूस दोष देते देवाला. तो म्हणते मी देवामध्ये आलो, मी व्यसन सोडलं, तरी मला आजार लागला. देवाने असं कसं केलं? देवाने काहीच नाही केलं. त्याने फार उशीर केला देवाकडे येण्यासाठी. आजार लागल्यानंतर तो देवाकडे आलेला आहे. त्याला नाही माहिती आतमध्ये काय झालंय पोटात. ते सगळं लागल्यावर मग देवाकडे आलाय. आता त्याच्यावर काही होऊ शकत नाही देवाच्या लोकांना. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या जीवनामध्ये काही गोष्टीसाठी उशीर नाही केला पाहिजे. ते स्वतःचा परिवार असो, काही चुका सुधारण्यामध्ये असो, धार्मिकता असो, उद्धार असो. ऐक नाही, शास्त्रामध्ये म्हटलंय आजच तारणाचा दिवस आहे, आजच फायदा करून घे, संधी साधून घे, उशिरा करू नको. 10 कुमारी विषयीचा दाखला आपण वाचतो तेव्हा आपल्याला
5 ज्या मूर्ख कुमारी, त्यांना मूर्ख नाव दिलंय देवाने, मूर्ख कुमारी. तर मूर्ख का? आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश भेटला नाही, याचं कारण काय? त्यांचं काही चुकलं, त्यांच्याकडून काही पाप झालं, असं तिथं काहीच नाही लिहिलेलं. मग काय प्रॉब्लेम आहे स्वर्गाच्या राज्यात घेतलं नाही? तर तिथे एक कारण आहे, त्या उशिरा आल्या. उशिरा आल्या हेच एकमेव कारण तिथे. जेव्हा त्यानंतर आल्या आणि दरवाजा बंद झालेला होता, त्या ठोकू लागल्या म्हणे आमच्यासाठी दार उघडा. आणि आतून आवाज आला की मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. तर काही गोष्टी जीवनामध्ये आम्ही उशिरा नको करायला. काही गोष्टी हाताबाहेर चालल्या का आमच्या घरामध्ये किंवा आमच्या आत्मिक जीवनामध्ये, तर आम्ही त्याचा चांगला विचार करावा, लवकर काहीतरी निर्णय घ्यावा. कधी कधी आम्हाला माघार घ्यावं लागते, काय हरकत आहे घ्यायला? आपलं जर भलं होतं असेल, फायदा आहे त्याच्यात, तर माघार घ्यायला काय हरकत आहे? आणि माघार न घेता नुकसान होऊ लागलं, मग त्या मोठेपणाला काय फायदा? हालेलुया. जर मी माझ्या क्षमा मागितल्याने माझं सगळं काही ठिकाण्यावर येणार आहे, तर चांगलं आहे ना, फायदा आहे ना माझा. तर आम्हाला आमचा फायदा तोटा कळला पाहिजे देवाच्या लोकांनो. तर दाविदाने अशा अनेक चुका केल्या आणि त्यामुळे त्याच्या परिवाराची परिस्थिती बिघडली. त्याचा परिणामही नंतर दाविदाला भोगावा लागला. त्याचा स्वतःचा मुलगा त्याला मारायला निघाला, अबशालोम त्याला मारायला निघाला. आणि मग तो कितीतरी दिवस सायरा वायरा पळत होता. आणि त्याने स्वतःच्या हाताने म्हणजे युद्धामध्ये आपल्या मुलाला मारलं, तर हा काय त्याचा विजय थोडी आहे ना, त्याचा ते हार आहे, मुळात त्याची बरबादी आहे. 18 अध्याय 2 शमूएलचा, जो आपण कायम वाचत असतो, तो विषय हाताळत असताना 18 अध्याय 33 वचन. तेव्हा राजा फार गैवारला, दावीद राजा फार गैवारला आणि विशीवरल्या कोठडीत जाऊन रडला. हा. जाता जाता त्याने हे उद्गार काढले, माझ्या पुत्र अबशालोमा, हा. माझ्या पुत्र अबशालोमा, हा. तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर हे बरं होतं. हा. अरे अबशालोमा, हा. माझ्या पुत्रा. आणि तो रडते. आणि नंतर जर वाचलं तर तोंड जोडते, मातीमध्ये त्याने लोटांगण घेतलं, कपडे फाडते आणि तो रडते. बोला हालेलुया. दावीदाचंही नुकसानच झालेलं आहे. त्या युद्धामध्ये त्याचा झालाय विजय, तो जिंकलाय. अरे परंतु स्वतःचा पुत्र मारून विजयी होणे हा काय आनंद आहे का? कधी कधी आमचा विजय होतो एखाद्या ठिकाणी, एखाद्या वादामध्ये भांडणामध्ये आम्ही जिंकून जातो, परंतु ते जिंकणं काहीच कामाचं नाही. त्या जिंकल्यामुळं अनेक गोष्टी आम्ही हरलेल्या असतात, आमचे लोक तुटलेले असतात, आमची संधी गेलेली असते, प्रभू आमच्यावर नाराज झालेला आहे आणि आम्ही जिंकलेलो आहे. लोक नाराज झाले, प्रभू नाराज झाला, अरे सगळे आपल्याला वाईट म्हणते, मनामधून आपण उतरलोय आणि आपण जिंकलोय. हे असं जिंकणं काय कामच? बोला हालेलुया. त्याच्यापेक्षा हरलेलं बरं नव्हतं का? दावीद तेच म्हणतो, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर हेच योग्य होतं. कारण बापाच्या खांद्यावर मुलाला नेणे हे मला आता काही पटत नाही. मी तुझ्या खांद्यावर गेलो असतो तर तुझ्या हाताने मी मेलो असतो, आणि तुझ्या खांद्यावर गेलो असतो तर हे बी चांगलं होतं. कारण ते निसर्गाला धरून आहे आणि त्याच्यात आनंद आहे. परंतु हे सारं उलट झालेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, कुठं जिंकायचंय आपल्याला आणि कुठं हारायचं हे बी समजलं पाहिजे. कोणत्या हारण्यामध्ये विजय, त्याच्यात फायदा आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जिंकून काहीच फायदा नाही. काही ठिकाणी हार याच्यात परम आनंद आहे, काही ठिकाणी खालीपणा याच्यात विजय. याचा आम्ही चांगला विचार केला पाहिजे. दावीद काय म्हणतोय, तुझ्या जागी मी मेलो असतो तर बरं, म्हणजे मी हारलो असतो या युद्धात तर हे बरं आहे. बोला हालेलुया. प्रभूच्या प्रिय लोकांनो, दाविदाचं सुद्धा नुकसान झालं, अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे या परिवारामध्ये. एवढंच नाही तर त्या देशात बी नुकसान झाले, कारण हे दोघं भांडते, अनेक लोक मेले, सैनिक मेले यांच्या भांडणामुळं. तर नुकसान झालेलं आहे.
एक नुकसान मी आज आपल्या सर्वांसमोर मांडतो, जे की फार वेगळं आहे, आगळं वेगळं आहे थोडं ऐकायला. ते नुकसान ऐकून आपल्याला थोडं मजा येईल आणि थोडस समज आणि बुद्धी सुद्धा प्राप्त होईल. अबशालोमाचं पण फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि ते कोणामुळं झालं, का झालं, कसं झालं, हे आपण थोडस समजून घेऊया. विषयाचं नाव आहे, आजच्या संदेशाचा जो भाग आहे त्याचं मी नाव असं ठेवलंय, चांगले चांगले ते वाईट असा प्रवास. हालेलुया. चांगले ते वाईट, वाईट ते चांगले असा प्रवास असता संदेश तर जरा बरं वाटलं असतं इकडे, की वाईट व्यक्ती आहे तो चांगला झाला असा एक प्रवास मी तुम्हाला सांगत आहे, की वाईट व्यक्ती चांगला कसा होतो. पण आता ते नाहीये. आता हे की चांगला व्यक्ती वाईट कसा बनतो. चांगला आहे, शांत आहे, भला आहे, धार्मिक आहे, धार्मिक ते अधर्मी असा प्रवास, सत्य ते लबाड असा प्रवास. हालेलुया. प्रगती उन्नती ते अधोगती असा प्रवास. हा प्रवास मी आज आपल्या समोर वाचनातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, चांगलं तर प्रभू आमचं करतच आहे, अधोगतीतून प्रगती होण्याची आमची इच्छा आहे. परंतु कधी कधी प्रगती झालेली असते, आम्ही चांगल्या स्वभावाचे व्यक्ती असतो आणि मग आम्ही वाईट कसे बनतो याच्याविषयी आपल्याला माहित करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण तसं वागणार नाही आणि तसे वाईट होणार नाही. अबशालोम हा फार चांगला होता आणि शेवट काय, त्याच्या जीवनाचा शेवट काय आहे, तर तो सर्वात भयानक, डेंजर आणि वाईट झाला. तो इतका वाईट झाला की आता त्याच्या जीवनाविषयी काही उपाय उरला नाही, काही पर्याय उरला नाही. दावीद राजा म्हणतो, आता याला मारून टाकणे हा एवढाच एक पर्याय. हा आता फार वाईट झाला, याचे विचार फार बिघडले, हा सर्वांसाठी घातक बनलेला व्यक्ती आहे, याला ठेवून फायदा नाही. आनंदाने मारलं का दाविदाने? आनंदाने नाही मारला ना, रडते. याचा अर्थ जगावं याने अशी इच्छा आहे, परंतु हा इतका वाईट झालाय, आता याने जगू नये, याला मारणं हे माझं आता मजबुरी आहे. इतका वाईट अबशालोम झाला. हा कसा झाला, काहून झाला, काय हा पूर्वीपासून असाच होता का? आपल्या बापाला मारायला निघाला, पूर्वीपासून हा बापाचा द्वेष करत होता का? असं तर नव्हतं. आता काय झालं, फार वाईट वाईट कामं केली त्यांनी. मग इतका तो वाईट होता का? नव्हता. बोला हालेलुया. त्याच्या नावातून आपल्याला समजतं बरं का, या अबशालोम कसा होता. काय नाव आहे त्याचं? अबशालोम. अबशालोम हे एक इब्री भाषेतलं नाव आहे आणि त्याचा अर्थ असा होतो, अब अब म्हणजे अब्बा. अब्बा म्हणतात ना, अब्बा उर्दू मध्ये अब्बा म्हणजे बाप. अब म्हणजे बाप, पिता. आणि शालोम म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती, शांती. अब शालोम म्हणजे काय, तर शांतीचा पिता. हालेलुया. नाव काय, शांतीचा पिता. तो इतका शांत आहे की अक्षरशः त्याच्या बापाने त्याचं नाव काय टाकलं, शांतीचा पिता. फक्त शांती धारण केलेलाच व्यक्ती नाहीये, तो शांतीचा पिता आहे, ज्याच्यातून शांती उगम होते, शांती निर्माण करतो, सर्वांना शांती देते. शांतीने राहा, स्थिर राहा असं करणारा व्यक्ती. त्याच्याकडे पाहून शांत वाटतंय माणसाला की अरे यार, मस्त माणूस राहो, काय माणूस, किती शांत, किती स्थिर मनाचा, किती संयमी माणूस आहे, आपण पण असं बनावं. अशी ह्या अबशालोमाची सुरुवात आहे देवाच्या लोकांनो.
हा शांतीप्रिय आहे. जेवढे इब्री नावं आहे, इब्री लोकांनी, इस्रायल लोक आपल्या लेकरांना जे नावं द्यायचे, तर जसं नाव तसं चरित्र असायचं. देव ते घडवून आणत होता. उदाहरणार्थ जुन्या करारामध्ये याकोब नावाचा काय अर्थ होतो? फसवणारा, लबाड, हिरावून घेणारा. आणि बघा, जसं नाव त्याचं चरित्र आणि त्याचे जीवन जगण्याची पद्धती तशीच होती. त्याने आपल्या भावाचा आशीर्वाद हिरावून घेतला, बापाला फसवलं आणि लबाड्या केल्या. जसं नाव तसं कॅरेक्टर, चरित्र व्हायचं. दुसरं एक उदाहरण, येशू ख्रिस्त या नावाचा काय अर्थ आहे? येशू ख्रिस्त सोडा, येशू या नावाचा काय अर्थ आहे? येशू नावाचा अर्थ माहित नाही का? तारणारा. येशू या नावाचा अर्थ काय? आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे. कोणी विचारलं काय रे येशू, येशू काय? येशू म्हणजे तारणारा. तर काय केलं मग त्याने? येऊन सगळ्या जगाचं तारण केलं, पापाची क्षमा केली, उद्धार केला. बराबर त्या नावासारखं जीवन तो जगलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा हे जे नाव आहे अबशालोम, तर या माणसाचं जीवन सुद्धा असंच आहे, शांतीचा पिता. सुरुवातीलाच आम्हाला वाचायला भेटतं, बघा तो किती शांत आहे, किती चांगला व्यक्ती आहे. 16 अध्याय, मला असं वाटतं, एक मिनिट, 13 अध्याय, 2 शमूएल 13 अध्याय आणि त्याचं 19 पासून वाचा. तामारेने आपल्या डोक्यात राग घातली, आपल्या अंगावरचा पाय गोळधगा फाडून टाकला. डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत कोरडत चालली. तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, माझ्या बहिणी, तुझा भाऊ अम्मोन हा तुझ्या पाशी गेला ना, तर गप्प बस. गप्प बस. तो तुझा भाऊ आहे, तू या गोष्टीचा खेद करू नकोस. तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरी उदास होऊन राहिली. या सर्व गोष्टी दावीद राजाच्या कानी आल्या, तेव्हा त्याला फार क्रोध आला. अबशालोम अम्मोनास बरे वाईट काही बोलला नाही. अम्मोनाने त्याची बहीण तामार नष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले. आणि 23 पुरी 2 वर्ष गेल्यावर, बस 2 वर्षापर्यंत या अत्याचाराला त्यांनी सहन केलं अबशालोम. आणि कोण आहे तो? काय सर्वसाधारण माणूस आहे का अबशालोम? तो राजकुमार आहे, राजाचा मुलगा आहे. तो काही करू शकतो, त्याच्याकडे अधिकार आहे, पावर आहे, पैसा, धन दौलत सारे. पण तरी सुद्धा तो काय बोलतो? त्याच्या बहिणीला पण काय म्हणतो? तू गप्प राहा, शांत राहा, आपण काहीतरी व्यवस्थित या योग्य मार्गाने या गोष्टी हाताळू. आणि 2 वर्षापर्यंत वाट पाहिली. असा कोण माणूस इथं आपल्या परिसरात तरी आहे का कोणी, की ज्याच्या घरात असं कोणीतरी केलं, वाईट कर्म केलं, आणि तो 2-2 वर्ष गप्प बसेल, शांत आहे? हालेलुया. हा माणूस इतका शांत आहे, इतका चांगला आहे. आणि म्हणून त्याच्या बापाने त्याला नाव टाकलं अबशालोम. त्याचा राजावर विश्वास आहे, कायदा कानून व्यवस्थेवर विश्वास आहे, त्याचा देवावर विश्वास आहे. तो सर्व गोष्टी शांतीने करू इच्छितो, तो कोणाला त्रास नाही देऊ इच्छित. अशा प्रकारचा हा व्यक्ती. आणि शेवटी त्याचं काय झालं? तो एक भयानक राक्षसी व्यक्ती बनला, तो वाईट माणूस बनला. इतका वाईट की सगळ्यांनी त्याला फेकून दिलं. सगळे म्हणतात हा चांगलाच नाही. शेवटी इतका वाईट की त्याला मारून टाकायची प्लॅनिंग केली. त्याला जगूच देऊ नका, इतक्या थराला, वाईट थराला तो गेला. बोला हालेलुया. आम्हाला तुम्ही कधी एखाद्या अशा माणसाला पाहिलं असेल
की जो आता सध्याच्या परिस्थितीला त्याच्याकडे पाहिलं का सगळे त्याला नफरत करतात, सगळे त्याला वाईट मानतात, तो चांगलाच नाही, तो चांगलाच नाही, तो लय डेंजर आहे, तो लय बेकार आहे. पण काय तो सुरुवातीपासून असा होता का? हालेलुया. त्याचा जर नीट अभ्यास केला, त्याची चौकशी केली, तर तोही काहीतरी चांगला आणि वेगळा माणूस होता. परंतु आज तो इतका वाईट कसा झालाय? बोला हालेलुया. प्रभूच्या प्रिय लोकांनो, असं होत असतं जीवनामध्ये. चांगलं ते वाईट असा एक प्रवास होत असतो. शांती ते अशांती असा एक प्रवास होत असतो. धार्मिक ते अधर्मी असा पण प्रवास होऊ शकतो. का होतो हे आपण पुढे पाहणार आहोत. आणखीन एका व्यक्तीविषयी आपण वाचूया. त्याचाही प्रवास काय झाला तर समृद्धी, प्रगती, सुंदरता, चांगुलपणा ते अधोगती, बर्बादी, उदासी असा एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास झाला. तो व्यक्ती कोण होता? ते आता जे वाचलं, किती वाचलं आपण? 14 वाचलं का? 13 अध्यायचं तुम्ही 19 वचन वाचा, परत वाचा. तामारेने हा आपल्या डोक्यात राख घातली, हा आपल्या अंगावरचा पाय घोळ जागा फाडून टाकला. डोक्यात राग कोणी? तामारेने आपल्या डोक्यात राग घातली, आपला पाय घोळ जागा, सुंदर जागा फाडून टाकला. हा व डोक्यावर हात ठेवून आणि डोक्यावर हात ठेवून वाटेने ती ओरडत चालली. आणि वाटेने ती ओरडत चालली. माझ्या बायबल मध्ये तर असं लिहिलंय, असं याला काय म्हणतात, असं बोंबा मारत चालली. हा तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, हा माझ्या भगिनी, तुझा भाऊ अम्मोन हा तुझ्यापाशी गेला ना, तर गप्प बस. तो तुझा भाऊ आहे, तू या गोष्टीचा खेद करू नकोस. तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरी उदास होऊन राहिली. तामार कशी राहिली? उदास होऊन राहिली. आणि आता तिचा हा शेवटचा शब्द आहे. तिच्या विषयीचा जो वृत्तांत आहे ना, त्या वृत्तांतामध्ये हा शेवटचा शब्द आहे की ती आता उदास होऊन त्याच्या घरी पडेल होती. उदास शब्दाचा अर्थ काय? ज्याला आता काही आशा नाही, कुठलं भविष्य नाही त्याच्या समोर, त्याला काही सुचाना काय करावं, असं नुसतं उदास. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तामारेच्या जीवनाचा शेवट हा होता. उदास आयुष्य, निराश आयुष्य. सुरुवात काय होती? तिचं नाव आहे तामार. तामार या इब्री नावाचा अर्थ काय होतो? तर तामार या नावाचा अर्थ आहे खजुरीचे झाड. हालेलुया. हे खारीक आहे ना, खारकीचे झाड. तिच्या बापाने तिला जन्म झाला आणि नाव काय दिलं? खजुरीचे झाड. खजुरीचे झाड का बरं असं नाव दिलं तिच्या बापाने? कारण हा जो भाग आहे इस्रायल देश, हा वाळवंटी भाग होता. वाळवंटामध्ये पाणी नाहीये, वाळवंटामध्ये खायला व्यवस्थित नाहीये, आणि कुडमुड खजुरीचे झाड असतात जे की त्यांच्यासाठी फार मौल्यवान आहे. आजही आपण खारीक किती मौल्यवान मानतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून. किती चांगली आहे खारीक. एखाद्या बहिणीची डिलिव्हरी झाली तर आपण तिला खारीक खोबरं देतो खायला. थंडीच्या दिवसात खारीक खा म्हणतो, लेकरांना खारीक द्या, खजूर द्या. मुस्लिम भाऊ लोक उपवास धरतात, उपवास कसा सोडतात? खजूर खातात. त्यांना जाऊन विचारा, त्यांना लय माहिती किती पौष्टिक आहे खजूर, किती चांगलं आहे खजूर. आजारी आहे त्याला आपण खारीक देतो. हालेलुया. हे खारकीचं झाड, खजुरीचं झाड हे पौष्टिकतेचं प्रतीक आहे, आरोग्याचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. कारण खजुरीचा तिकडं व्यापार फार चांगला आहे, त्याला फार भाव आहे.
कारण वाळवंटामध्ये खजूर विकले जातात, कारण लोकांना एक तर कॅलरीज कमी पडते, प्रोटीन कमी पडते, खजूर खातात म्हणजे ते सगळं भरून निघतं. पौष्टिकतेचं, उन्नतीचं, प्रगतीचं असं प्रतीक आहे खजुरीचं झाड. दुसरी एक गोष्ट, खजुरीचं झाड सौंदर्याचं पण प्रतीक आहे. खजुरीचं झाड किती सुंदर दिसतं. खारकीचं झाड एकदम असं वर गेलेलं असतं, आणि म्हणून मोठमोठ्या बंगल्यासमोर एक तर नारळाचं झाड लावतील, खजुरीचं झाड लावतील. कोणी असं म्हणतं का नाही शो साठी लिंबाचं झाड लाव. लिंबाचं झाड चांगलंय, परंतु इकडं फाट्या तिकडं फाट्या, लिंबुळ्या पडत्या, चिकट होईल. ते सुंदरतेचं शो मध्ये नाही येणार. ते चांगलंय परंतु शो नाही होणार त्याने. मस्त खजुरीचं झाड इकडनं एक असं, त्याच वर गेलं असं वाक पडतो, तिकडून एक असं, आणि किती भारी. तर सौंदर्याचं प्रतीक. तर ती मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती जन्मताच सुंदर होती. तिच्या बापाने नाव दिलं खजुरीचं झाड. हालेलुया. बघा ती सुरुवात त्या आयुष्याची, त्या जीवनाची सुंदरता, प्रगती, उन्नती, समृद्धी. खजुरीचं झाड उंच जातं, खाली नाहीये, तर उंचपणा. प्रभूचं वचन अनुवादाच्या पुस्तकात सांगता 28 अध्यायात, मी सर्व राष्ट्रांमध्ये तुला उंच करीन. अशी होती तामार. आणि तिच्याही आयुष्याचा शेवट काय झाला? उदास होऊन राहिली. तिने आपल्या डोक्यात माती घातली. पायघोळ जागा होता तिचा. त्याच्या जाग्याविषयी अगोदर जर वाचलं ना, फार वर्णन आहे की ती सर्वात तिथं फार जास्त सुंदर पोरगी होती ती दाविदाची, म्हणून तिला एक विशेष जागा होता, फार महागडा जागा होता. तो जागा कोणालाच नव्हता तिथं, ती घालायची. ती त्याची लाडकी पोरगी होती, राजाची लाडकी पोरगी. तिचा तो विशेष जागा, कितीतरी रत्न मोती लावलेले त्याच्यात. आणि बायबल सांगतं तिने तो जागा फाडून टाकला. कारण या सौंदर्यामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये. मी बर्बाद झाले, माझं आयुष्य बर्बाद झालं. डोक्यात माती घातली. आणि माझ्या बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, ती काय म्हणते त्याला, बॉम्बा मारीत चालली. तोंडावर हात मारीत बॉम्बा मारीत चालली, साऱ्या गावात ओरडत फिरत. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, काय प्रकारे, काय प्रवास या जीवनाचा. एक शांतीचा पिता आहे, आणि तो असा इतका भयानक बनला की आता त्याला खतम करते लोक. तो सर्वांसाठी वाईट, नुकसानकारक व्यक्ती बनला. तरी काय झालंय का याला? असं कसं काय जीवन बिघडलं? इकडे ही प्रगती, उन्नती, सौंदर्याचं प्रतीक असणारी मुलगी, आणि बायबल सांगतं ती उदास होऊन बसली, आणि तोच तिचा शेवट होता. बरबाद. तिला काही फ्युचर नाही, काही भविष्य उरलं नाही. उदास. बोला हालेलुया. काय आमच्या बरोबर असं घडू शकतं का? आम्ही आज ज्या ठिकाणी आहोत, ज्या जीवनाच्या ज्या स्तरावर आहोत, तो एक चांगला स्तर आहे, चांगलं ठिकाण आहे. पण काय येणाऱ्या दिवसात आमचंही जीवन असं प्रवास करत करत एक दिवस असं बिघडू शकतं का? आज आम्ही उन्नती करत आहोत, प्रगती करत आहोत, फार मोठी गोष्ट नाहीये, हे कधीही बदलू शकतं. कित्येक लोकांना मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, त्यांच्या संग बसलोय, त्यांची अशी उन्नती उन्नती, प्रगती प्रगती, आणि एक काळ असा आला की सगळं गेलं, काहीच नाही उरलं. असं पण होतं. काय आमच्या बरोबर असं होऊ शकतं का? आम्ही चांगले आहोत, आमचे विचार चांगले, स्वभाव चांगला आहे, सिद्धांत चांगले. माझ्या एका मित्राला मी भेटलो, बायबल कॉलेजचा. बायबल कॉलेजला असताना त्या मुलाचे जे विचार होते, माझ्या मित्राचे, तसे विचार आणि तसे सिद्धांत बायबल कॉलेजमध्ये आमच्या कोणाचेच नव्हते.
इतके चांगले आणि मजबूत. तो कधीच तडजोड करत नव्हता धार्मिक गोष्टीविषयी, चांगुलपणाविषयी. त्याचे विचारच लय चांगले होते. आणि आता एक मला असं वाटतं 11 वर्ष झाले त्यानंतर मी त्याला भेटलो. आणि जेव्हा त्याला भेटलो तर तो असे एवढाले केस वाढलेले, गुटखा तोंडामध्ये, गुटखा, एकदम कलरचे चित्र, रंगीबेरंगी कपडे घातलेले, भंगार दिसत आहे. आणि तो चालला. त्याला भेटलो मी, म्हणलं काय. आणि मग त्याचे मी ऐकू लागलो तो काय काय बोलतोय. अरे म्हणलं काय, कुठं आता सेवा कुठं आहे, काय काय करतो तुम्ही, कशाची सेवा, काय त्याच्यात काय ठेवलं सेवेत, कशाचा देव. आणि जो मुलगा बायबल कॉलेजमध्ये विचारधारेच्या लेवलमध्ये सर्वात टॉपला होता, आम्हा सर्वांना त्याच्या समोर अशी लाज वाटायची. तो काय बोलतोय, कशाचं देवन, कशाचं काय आहे. आणि त्याची भाषा आणि ते एकदम टुकार टाईप झाली. आणि मी पाहतच राहिलो, विचार करतच राहिलो, अरे याचं जर असं होऊ शकतं, हे डोळ्यासमोर पाहिलंय, काय होतं ना. आज मी याला 11 वर्षानंतर काय पाहतोय, तर असं होऊ शकतं का, तर हे झालंय. हालेलुया. आज तुमचे लेकरं आहे तुमच्या समोर, आज तुम्हाला चांगले दिसत आहे. काय त्यांचा प्रवास असा होऊ शकतो का. एक 10-12 वर्षानंतर तुमचं लेकरू तुम्हाला असं दिसल का, की बघा उन्नती, प्रगती, शांतीचा पिता. आणि आता नंतर 10 वर्षानंतर पाहत होतं काय, जीवनाला काही पर्यायच नाही, आता इतका बिघडला, सारी अधोगती, तामारे सारखं म्हणावं तर सारी उदासी त्याच्या जीवनात. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, असा प्रवास या दोघांच्या जीवनाचा झाला. एक सुखी घर होतं, फार आनंदी घर होतं. त्यांच्या नावावरून विचार करा ते घर काय. तो भाऊ शांतीचा पिता आहे, तो शांत रीतीने सगळ्या गोष्टी हँडल करतो. आणि राजकुमार आहे, पैसा, पाणी, दौलत सगळं काही. त्याची ती बहीण, ती सुंदर आहे, सौंदर्यवती आहे, आणि तिच्या नावाचा अर्थ प्रगती, उन्नती. हे त्यांच्या घरात चालू आहे. आणि अचानक काय झालं माहिती का, सारी बर्बादी, इतकी बर्बादी की आता तो कशातच उराना, कोणालाच आवडा. का असं झालं. सर्वजण बोला हालेलुया. काय आमच्या बरोबर असं होऊ शकतं का, तर का होऊ शकतं आम्हाला समजून घ्यायचं. 2 लोक यांच्या जीवनामध्ये आले, यांच्या घरामध्ये, यांच्या परिवारामध्ये 2 लोक आले. आणि त्या 2 लोकांनी यांना असा एक मार्ग दाखवला, अशी एक दिशा दाखवली, आणि यांच्या घराला बर्बाद करून टाकलं. असे हे लोक आपल्याही जीवनात येऊ नये याच्याविषयी आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याही संपर्कात येऊ नये, अन्यथा आपलाही त्या अबशालोमा सारखा शेवट होऊ शकतो, तामारे सारखा शेवट होऊ शकतो. आपल्या जीवनात ते येऊ नये. आणि दुसरी गोष्ट, आपणही कोणासाठी असं बनू नये जे ते 2 लोक यांच्या जीवनात आले आणि ते कार्य केलं. आपणही कोणासाठी असं कार्य करू नये. हे समजून घेण्यासाठी आपण त्या 2 लोकांविषयी ऐकूया. एक व्यक्ती त्यांच्या जीवनात आला, ज्याने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली, प्रगतीच्या ऐवजी अधोगती करून टाकली. तो कोण होता, त्याचं नाव होतं अम्मोन. हालेलुया. अम्मोन, अबशालोमाचा सावत्र भाऊ, तो यांच्या घरात नव्हताच. यांचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. तुम्हाला वाटत असेल भाऊ म्हणजे फार जवळचं नाते आहे का, नाही. राजाला अनेक बायका होत्या आणि त्याला कितीतरी लेकरं होते. हे लेकरू तिकडे, ते लेकरू तिकडं, तो राजकुमार इकडं, काय कोणाला माहित नाही का माझा भाऊ आहे, पण हाही भाऊ बनतात ते कोणतरी. हा अम्मोन कधीच यांच्या संपर्कात नव्हता, यांच्या घरात नव्हता. अम्मोन वाईट विचाराचा माणूस आहे.
त्याची विचारधारा चुकीची. आणि असा चुकीच्या विचारधारेचा माणूस या शांतिप्रिय आणि प्रगती आणि उन्नती करणाऱ्या कुटुंबाच्या संपर्कात आला. एकदाच आला. तो पापी आहे, तो वाईट आहे, हे नाहीये वाईट, हे नाहीये पापी, ही तामार वाईट नाहीये, ही बिचारी साधी भोळी पोरगी आहे, निरागस आहे. आणि हा वाईट माणूस यांच्या जीवनात यांच्या घरात घुसला. हालेलुया. आणि याने त्या मुलीवर अत्याचार केला. कसं केला माहिती का? याने आजारी पडल्याचं सोंग घेतलं. आजारी, अनेक दिवस आजारी, म्हणे मी आजारी आहे. आणि मग दावीद राजा भेटायला आला, मुलाला भेटायला आला. म्हणे काय झालंय काय नाही. मग याने काय सांगितलं, म्हणे माझी बहीण तामार, माझी जी सावत्र बहीण आहे तामार, तिला माझ्याकडे पाठवा, तिच्या हाताने मी जेवण करीन. आणि मग राजाने अबशालोमाला विचारलं, कारण तो तिचा भाऊ आहे. राजाचे असे अनेक लेकर आहे म्हणून का त्याच्यावर थोडी अधिकार राहील, नाही, तिचा सक्का भाऊ, तो काय म्हणतोय तेच. मग त्याला विचारलं तर तो म्हटला हो. त्याला भाकर खाऊ घालायला तो इतक्या दिवसाचं जेवला नाही, त्याला जेवायला मन व्हायना, आजारी पडला, तर माझी बहीण त्याला जेवू घालीन. तर तो त्याला चांगलं बरं वाटत, त्याने पाठवलं. का पाठवलं माहिती का? कारण अम्मोन या नावाचा अर्थ काय? हालेलुया. त्या अर्थामुळे त्यांनी पाठवलं. अम्मोन या नावाचा अर्थ आहे विश्वासू. काय ना अर्थ आहे? विश्वासू, विश्वास योग्य. इंग्लिश मध्ये म्हटलेलं फेथफुल. अम्मोनाचं नाव काय आहे? विश्वास योग्य, ज्याच्यावर भरोसा ठेवावा असा असा व्यक्ती. हालेलुया. त्याचं नाव आहे विश्वास योग्य, परंतु तो आतून त्याचं चरित्र नाहीये विश्वास योग्य. तो बाहेरून विश्वासी बनलाय, परंतु आतून तो विश्वासी. आणि मग याला वाटलं विश्वासू आहे, विश्वास योग्य आहे, फेथफुल पर्सन आहे, याला जाऊ दे. बोला हालेलुया. असे काही लोक जर आमच्या जीवनात आले की जे दिसायला विश्वासू आहे, म्हणायला विश्वासणारे, परंतु आतून तसे नाही. हालेलुया. तर काय होईल? आमचंही जीवन अधोगतीला, कारण आम्ही भरोसा ठेवत आहे, आम्ही त्यांना चांगलं समजत आहे. असे अनेक लोक जगामध्ये आहेत देवाच्या प्रिय लोकांना, जे बाहेरून चांगले दिसतात परंतु आतून चांगले नाही. आणि काय होतं माहिती का? विश्वासू मानल्यावर विषयच मिटला. माणूस भरोसा ठेवतो, त्याचं नावच विश्वासू आहे. आणि नंतर यांच्या पाठीत खंजर मारल्यासारखी परिस्थिती झाली आणि यांच्या पुऱ्या घराला त्याने उद्ध्वस्त करून टाकलं. जे चांगलं चरित्र, चांगले विचार अबशालोमाने धारण केलेले होते, आणि इतक्या दिवस आपलं चरित्र टिकून ठेवलेलं होतं, नावाप्रमाणे शांतीचा पिता आणि शांती धारण करून बसलेला माणूस, आज त्याचा बांध तुटला आणि तो एक भयानक वाईट असा माणूस बनला. का रे बाबा? ते जे पाप केलं ते अबशालोमाने केलं होतं का? नाही, अम्मोनाने केलं. त्याची पापाची वृत्ती आहे, त्याची वाईट विचारधारा आहे, पण तू कोणाला भवली? अबशालोमाच्या घराला भवली. ते बहीण भाऊ फार चांगले राहत होते, तो फार काळजी घेत होता आपल्या बहिणीची, आणि ती उदास होऊन त्याच्या घरात पडली, तिचं भविष्य बर्बाद झालं. मग याचं ठिकाण्यावर नाही राहिलं. हालेलुया. अशा लोकांपासून आपण सावध राहायचे. सोंग ढोंग, धार्मिकतेचा सोंग ढोंग घेणारे लोक हे कधी ना कधी घातक आहेत. म्हणून बायबलमध्ये काय लिहिलंय माहिती का?
मला असं वाटतं प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि त्याचं 35 असेल, 35 नाही 40, 2 अध्याय 40. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी त्यास साक्ष दिली हा, व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून या कुटील पिढीपासून तुम्ही काय करा, आपला बचाव करून घ्या. हिंदीमध्ये असं म्हटलंय की उनसे अलग हो जाओ. या कुटील पिढीपासून तुम्ही काय करा, वेगळे व्हा, सावध रहा. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला सावध पण राहायचंय अशा लोकांपासून. आणि दुसरी गोष्ट, कोणाच्या जीवनासाठी आपण असं विश्वासघाती बनू नये. काय होऊ शकतं समोरच्या व्यक्तीचं, आपल्यावर त्याचा भरोसा आहे, आपल्यावर त्याने विश्वास टाकला, अरे चांगला माणूस आहे बरं का, नाही हा लय योग्य माणूस आहे, आणि असं म्हणून तो आपल्याला पाहून देवाच्या मार्गात चालत आहे. कधी कधी असंही होतं, काही लोक आपल्याला पाहून देवाच्या मार्गात चालतात. देव दिसलाय का? देव नाही दिसला, परंतु आपण दिसतो. शास्त्रातही लिहिलंय ना, मत्तई कृतशुभवर्तमानामध्ये काय लिहिलंय, प्रभूचं वचन काय सांगतं की तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. म्हणजे काय, देव दिसत नाहीये परंतु आपण दिसतोय, तर आपण स्वतःला असं सादर करा की लोकांनी देवाला ओळखावं. काही लोक असतात जे आपल्याकडे पाहून देवाच्या मार्गात चालतात आणि ते म्हणतात हे लय चांगले लोक आहे बरं का, आणि जर कालांतराने आपण वाईट दिसलो त्यांना तर आपण त्या अम्मोनासारखे बनवू. नाव काय, विश्वासू, फेथफुल, आणि कार्य कसे, धोकेबाज, दगा देणारा. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याचं जीवन काय होईल, त्याचं जीवन अबशालोम होईल. चांगल्या मार्गात होता, आता लगेच वाईट मार्गात गेला. तो म्हणतो हे काही खरं नाही, हे ख्रिस्ती लोक, आणि कशाचे ख्रिस्ती लोक, आणि कशाचं काय. देवाच्या प्रिय लोकांनो, विश्वास घातकीपणा फार वाईट आहे. त्याच्यापेक्षा एखादा उघड वाईट माणूस परवडला. तो दिसायला वाईट आहे समजतोय का, आपण त्याला किती जवळ घेऊ, एक लेवल पर्यंत, एका लिमिट पर्यंत, तिथपर्यंत ठेवू, कारण आम्हाला माहिती आहे वाईट आहे तो. परंतु एक विश्वासू बनून आलाय, धार्मिकाचं रूप धारण करून आलाय, मग त्याला आपण कुठं घेऊ, डायरेक्ट घरात. चांगला माणूस आहे, बसा जवळ या, आणि आतून तर तो लांडगा आहे. म्हणून बायबलमध्ये सुद्धा असा एक शब्द वापरला प्रभूने की ते लोक येतील, ते मेंढराचं वेश धारण करून येतील, परंतु ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. बघा तो शब्द, आतमध्ये क्रूर लांडगा, बाहेरून कसा मेंढरू. आम्हाला सावध राहायचंय. बघा तो अबशालोम आपल्या बहिणीला विश्वास ठेवून त्याने पाठवलं, आणि तो क्रूर लांडगा निघाला. नाव काय, विश्वासू. असं कोणावरही तुम्ही सुद्धा भरोसा ठेवू नका, डोळे झाकून भरोसा ठेवू नका. म्हणून बायबलमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक आत्म्याची पारख करा, ते आत्मे देवापासून आहेत की नाही. अन्यथा देवाच्या नावाखाली आजकाल जास्त पाप होऊ लागले. देवाचं नाव घेऊ, कारण माणूस काही विचारच नाही करीत ना. मग बरोबर, तू पाळक साहेब आहे, काय विचार करायचा ते, पाळक साहेब म्हटलं विषय मिटला, देवाचा माणूस आहे. पण म्हणायला पाळक नाव आहे, आतून खरंच आहे का? आतून जर नसला तर किती मोठा धोका होईल, किती मोठा दगा फटका होईल. हालेलुया. आम्ही सावध राहावं, आम्हीही कोणासाठी असं कार्य करू नाही. एक व्यक्ती त्यांच्या जीवनात आला ज्याने त्यांच्या आयुष्याला चांगुलपणा ते वाईटपणा अशी दिशा दाखवली. दुसरा एक माणूस त्यांच्या जीवनात आला ज्याच्यामुळे हे घडलं. तो माणूस होता दावीद राजा.
हालेलुया. हा पण त्यांच्या जीवनात आला. राजा आहे ना, पिता आहे. बायबल काय सांगतं, त्याच 13 अध्यायचं 23 वचन वाचा. पुरी 2 वर्ष गेल्यावर एफ्राइमा नजीक बाल हसोर गावी अबशालोमाने आपल्या पुरी 2 वर्ष या अबशालोमाने दावीद राजाची वाट पाहिली की तो न्याय करील. अबशालोमाचं म्हणणं काय होतं माहिती का, आता त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला तरी त्याचं म्हणणं काय माहिती, तो फार समजदार माणूस आहे, फार शांत वृत्तीचा माणूस आहे. तो काय म्हणतोय माहिती का, की आता एक तर दावीद राजाने न्याय करावा, त्याला शिक्षा करावी, फाशी द्यावं, किंवा मग या माझ्या बहिणीचं लग्न तरी लावून द्यावं ना. हेही त्याचं म्हणणं होतं. तिला असंच पडू द्यायचं का, तिचं लग्न तर लावून दे ना. दावीद कोणतंच करायला तयार नाही. शिक्षा पण करीना आणि हिचं लग्न सुद्धा लावून द्या. म्हणजे बघा काय प्रकार आहे, ही कोणती वृत्ती आहे, हा कोणता धार्मिकपणा आहे. दावीद स्वतःला धार्मिक म्हणतोय, देवाच्या मनासारखा माणूस स्वतःला म्हणतोय, देवाचा अभिषिक्त पण आहे. स्तोत्र लिहिले दाविदाने, हे स्तोत्र संहिताचं पुस्तक दाविदाने लिहिलेलं आहे. सगळ्यात जास्त स्तोत्र त्याची. हालेलुया. आणि एक पोरगी तिचं आयुष्य बर्बाद झालंय, याला काहीच घेणं देणं नाही. आणि अबशालोमाची सारी आशा कुठे लागली, दाविदाकडे. का लागली, कशासाठी लागली, दावीद या नावामुळे लागली. हालेलुया. आजचा संदेश हा नावांवरती संदेश आहे. तर दावीद या नावाचा अर्थ काय, दावीद या नावाचा अर्थ आहे प्रेम करणारा. हालेलुया. प्रेमळ, प्रेम करणारा. दावीद या नावाचाच अर्थ आहे प्रेम करणारा. आणि मग अबशालोम म्हणतोय की माझा बाप प्रेम करणारा आहे, प्रेमळ वृत्तीचा आहे, त्याचं नावच प्रेमळ आहे. आणि साहजिक त्याच्या मनामध्ये दया, ममता येणार माझ्या बहिणीसाठी, आणि तो काही ना काही कार्य करणार. थोडासा टाइम घेते परंतु करील. 2 वर्ष गेले. इकडं आता बघा, माणूस 1 दिवस उदास झाला, 2 दिवस उदास झाला, त्याची मानसिक अवस्था काय होते, उदास बसले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस, महिना. पागल नाही होणार का तो, तेच तेच विचार घेऊन पागल होईल. अबशालोमाची बहीण 2 वर्ष उदास होऊन बसली म्हणे. कदाचित तिच्या वागण्यामध्ये आता फरक पाहिला असेल, ती पागल सारखी करीत असेल घरात, आणि हा भाऊ तिला सांभाळतोय. आणि राजा काहीच करायला तयार नाही. आणि नाव काय, प्रेमळ. प्रेमळ आहे तर प्रेम करायला पाहिजे. प्रेम करण्याचं ठेका घेतलाय ना तू, नाव लावून घेतलंय ना, आणि सिंहासनावर बसला ना, न्याय करण्याचा ठेका घेतलाय ना, मग तू जे ठेका घेतलाय, जे कार्य घेतलंय ते तू करायला पाहिजे. परंतु नाही केलं, आणि हे न केल्यामुळं हालेलुया, शांतीचा पिता एक मोठा गुन्हेगार बनला. शांतीचा पिता मोठा गुन्हेगार बनला. कशामुळं, जो म्हणतोय मी प्रेम करणार आहे, मी न्याय करणार आहे, तो प्रेमही करीना आणि तो न्यायही करीना. येता जाता अबशालोम पाहतोय दावीद काय करतोय. दावीद आणि त्याचा तो मुलगा, तो पापी मुलगा अम्मोन मस्त नाश्ता करत बसले, संगच गप्पा मारत आहे, गोड गोड बोलत आहे, संघ फिरायला चालले, दौऱ्याला चालले. अरे काय प्रकार आहे, ज्याने इतकं मोठं वाईट कर्म केलं, आणि जो आमच्या देशाचा न्यायाधीश, आमचा बाप आहे, तो खुशाल त्याला संघ घेऊन फिरतोय. माझ्या बहिणीचं काय करायचं,
आणि म्हणायला लोकांच्या नजरेत हे लोक कोण आहे? धार्मिक. एकाचं नावाचा अर्थ काय? प्रेम करणारा. दुसऱ्याच्या नावाचा अर्थ काय? विश्वासू. आणि आतून कोण आहे? भयानक. प्रेज द लॉर्ड. आणि मग ह्या अशा गोष्टीमुळं अबशालोम वाईट बनला. तामारची बर्बादी झाली. देवाच्या प्रिय लोक, प्रेम करणारा जर आहे तर प्रेमच केलं पाहिजे. एका ठिकाणची एक घटना आम्हाला ऐकायला भेटली. नाव नाही सांगत आहे, जस्ट असं, कारण ते ज्यांच्या विषयी ते सांगत ते पण ऐकतील ऑनलाईन. उदाहरण म्हणून सांगते. त्या व्यक्तीने मला सांगितलं की माझ्या घरात माझा जीव लागत नाही, माझ्या घरात मला राहूशी वाटत नाही. का? कशासाठी? तर त्याची बायको असं वागत आहे त्यांच्या संग की मला तुझं काही घेणं देणंच नाही. आला काय, गेला काय, राहिला काय, मला काही घेणं देणं. असं कित्येक दिवसापासून माझ्या संग वागत आहे, म्हणून मला त्रास होते. मला तिथं राहायला पण मन नाही. हालेलुया. अरे प्रेम करण्याचा ठेका घेतलाय ना. बायकोने काय ठेका घेतलाय? जीव लावण्याचा ठेका घेतलाय, प्रेम करण्याचा ठेका घेतलेला आहे. ममता, दया, शांती हे बाईचं प्रतीक आहे ना. परंतु ते काही देत नाही. हालेलुया. त्या पुरुषाने काय ठेका घेतलाय? घर चालवण्याचा ठेका घेतलाय, मेहनत करण्याचा ठेका घेतलाय, संरक्षण करण्याचा ठेका घेतलाय. जर तो करत नाही तर त्या लेकरांचं भविष्य, त्या बाईचं भविष्य किती बर्बाद होईल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही काय करायचं, आमचं कोणता रोल आहे आमच्या घरात, आम्ही ते केलंच पाहिजे. अन्यथा अनेकांच्या डोक्यावर परिणाम होतील, अनेकांचं जीवन वाईट होईल. या दोघांचं जीवन वाईट झालं. अबशालोम काय अर्थ आहे? शांतीचा पिता. तो भयानक बनला. आता अबशालोम काय करते माहिती का? तलवार घेऊन अम्मोनाला मारायला चाललाय. अरे शांतीचा पिता, अरे काय स्थिती झाली तुझी? भयानक अवस्था झाली. पळत सुटला. तामार प्रगती, उन्नती, सौंदर्याचं प्रतीक. अरे तू डोक्यात माती घालून झगा फाडून पडलेली, उदास. अरे ही काय अवस्था झाली? कोणी केलं तुम्हाला असं? त्याच्यानंतर तिकडे जाऊन त्याला मारलं, अम्मोनाला खतम केला, आणि मग पुन्हा पळत आहे, कारण आता राजा मारेल. पळत. अरे काय शांती धारण केलेल्या व्यक्तीचं रूप आहे का? काय अवस्था झाली? लपत. हे कोणी केलं? दिसायला अबशालोम गुन्हेगार दिसतो, परंतु याच्या पाठीमाग, पडद्याच्या पाठीमाग कोण आहे? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, म्हणून आम्ही अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. एकतर म्हणायला विश्वासू, फेथफुल, भरोसा टाकण्यासारखा, परंतु आतून तसा नाही. अशापासून सावध राहिलं पाहिजे. कदाचित आज तुमच्या बरोबर तो चांगला असेल, परंतु बाकी ठिकाणी तुम्ही त्याला पाहिलंय वाईट वागताना, तुमच्याकडे फिरायला टाइम लागणार नाही. त्याचा स्वभाव असतोय. हालेलुया. प्रेम करण्याचं ठेका घेतलाय, प्रेमळ आहे, आमक आहे, तमक आहे, आहे की नाही? नातं कोणतं आहे? प्रेमाचं नातं आहे. नातं कोणतं आहे? आपुलकीचं नातं आहे. वागणं कोणतं आहे? कठोर, फेकून देते, तोडून टाकते. अरे हे तुमचं वागणं त्याच्यावर परिणाम करेल. तो आज चांगला आहे, तो वाईट बनल. हालेलुया. आम्ही सावध राहावं, आम्ही सुद्धा असं कोणासाठी बनू नाही. देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळो, आणि यानुसार चालण्यासाठी देव आम्हाला सहाय्य करू. आपण आपल्या पायावरती उभे राहूया.